राम राम मंडळी. तर कशा आहात तुम्ही? भारी? आपण पण लय भारी. सकाळ सकाळी बघतोय तर आईचा असा सिरियलचा कार्यक्रम चालू होता. ती काय तर भलतंच काम सांगायची म्हणून निघालो घराच्या बाहेर. बाहेर येऊन बघितलं तर कारभाऱ्यांची अशी काहीतरी कलाकारी चालू होती. तेच पाहत बसलो आणि बघू म्हटलं काय करतायत. त्यांचं कलरिंगचं काम चालू होतं. संडे म्हणलं की त्यांचे असेच उद्योग चालू असतात. त्यांची कलाकारी पाहून निघालो आपल्या आपल्या कामाकडे. जाण्याआधी काहीतरी थंड खावं म्हटलं. तेवढ्यात दिसलं उसाच्या रसाचा गाडा. उसाचा रस पिऊन आलो फॅक्टरीवर. आज संडे असल्यामुळे दादानी मला इकडेच बोलवलं होतं कामासाठी. फॅक्टरीमध्ये उचलाउचलीची कामं करून लागली भूक. मग आलो स्वराज्य हॉटेलला. इथे तुम्हाला 100 रुपयाला अनलिमिटेड थाळी मिळते. मग काय सुट्टी देतोय? तेवढ्याच कपाळावर लावलेल्या गंधाकडे लक्ष गेलं. भरपूर दिवस झाला आपण कपाळाला गंध लावत नव्हतो. आता परत सुरुवात केली लावायला. फॅक्टरीवर आलो आणि पुन्हा कामाला सुरुवात झाली. आज खूपच दमलो गड्या. एक काम संपत नाही तोपर्यंत दुसरं काम सुरू होतं. हे आता रॅक बनवायला सुरू आहे आणि हे काय आम्हाला जमतच नव्हतं भरपूर वेळ. तसंच काहीतरी जुगाड लावून करून घेतलं. तेवढ्यात आलं टेबल बनवायचं काम. हे तर आपल्या डोक्याच्या बाहेरचंच होतं. मग बागलकाका आले आणि म्हणले व्हा बाजूला, हे पोरासोरांचं काम नाही आहे. आणि सुरू केली आपली कलाकारी दाखवायला. आज थोडं जास्तीचंच काम झालं होतं म्हणून डोक्याला थंड करायला स्प्राईट घेऊन आलो. स्प्राईटचा आनंद घेत नाही तोपर्यंत दादानी काम सांगितलं. हार्डवेअरमधून महत्त्वाचे सामान घेऊन यायचे होते. मग काय काढली गाडी आणि निघालो हार्डवेअरला. आज बहुतेक हार्डवेअर असे बंद होते. तेवढ्यात आपल्याला एक हार्डवेअर चालू दिसलं. बघावं म्हणलं ह्याच्याकडे असले स्क्रू आहेत का. नुसते स्क्रू शोधायला साहेबांनी अर्धा तास लावून टाकला. फटाफट सामान घेतलं आणि निघालो फॅक्टरीकडे. स्क्रू घेऊन फॅक्टरीवर जात नाही तोपर्यंत दादाने दुसरं काम लावलं. प्लायवूडच्या दुकानातून प्लायवूड घेऊन यायचे होते. दुकानातले एवढे सगळे प्लायवूड पाहून माझं डोकंच चक्रावलं. कोणतं घेऊ आणि कोणतं नाही काहीच समजेना. सगळ्यांच्या मेहनतीने आजचं काम तर पूर्ण झालेलं आहे. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.